बनवत आहे ते ओव्हर टाईमवरती, कारण की प्रत्येकाचे कोणाचे ओव्हर टाईम पुरे होते परंतु सबस्क्राईब पुरे होत नाही, कोणाचे सबस्क्राईब पुरे होतात लेकिन ओव्हर टाईम पुरं होत नाही. तर याच्यावर आपण एक व्हिडिओ बनवत आहे आज, कारण की पहिला एक व्हिडिओ मी बघितला होता कोणाचा तरी, त्याच्यावरती तो सांगत होता की मल्टीव्ही ब्राउझरमध्ये आपलं ओव्हर टाईम कंप्लीट होतं, पण त्याच्यामध्ये मी प्रयत्न करून पाहिला, तात्पुरते ते ओव्हर टाईम मला माझ्या चॅनलवर दाखवलं आणि 2-3 दिवसावर लगेच ते ओव्हर टाईम ड्रॉप झालं. मी विचार केल्यानंतर आपण मोबाईल घरी आपल्यामध्ये असतात, 2-3 मोबाईल असतात, त्याच्यामध्ये आपण आपला चॅनल उघडून आणि 1-1 घंटा तरी आपण आपला चॅनल कुठला तरी पण व्हिडिओ चालू करून ठेवला तर आपल्याला ते ओव्हर टाईम कम्प्लिटली मिळते आणि ते ड्रॉप होत नाही. म्हणून आपण ते मल्टीव्ही ब्राउझरमध्ये ओव्हर टाईम पुरे केले जातात, पण ते लगेच ड्रॉप होऊन जाते आणि आपल्याला तिकडून ओव्हर टाईम आपल्याला राहत नाही, कारण की ते ओव्हर टाईम ड्रॉप होऊन जाते. त्याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये 2-3 मोबाईल असतात, ते मोबाईल घ्यायचे आणि आपला व्हिडिओ 3 मोबाईलला चालू करून ठेवायचा आणि तो आपला व्हिडिओ म्हणजे 1 तास तरी पण चालू करून ठेवायचा. नंतर ते आपण YT स्टुडिओमध्ये उघडून बघायचे आपल्याला किती ओव्हर टाईम भेटतं ते, कारण की आपण मोबाईलमध्ये ओव्हर टाईम वाढवलं आपल्या चॅनल उघडून तर ते कम्प्लिटली राहते आणि मल्टीव्ही ब्राउझरमध्ये ओव्हर टाईम आपल्याला वाढवायला गेलो ते तात्पुरतीसाठी दाखवते आणि नंतर लगेच ते 1-2 दिवसानंतर ते ड्रॉप होऊन जाते. आणि ओव्हर टाईम ते म्हणजे स्वतःचा मोबाईल आपल्या चॅनलमध्ये आपल्याच म्हणजे मोबाईलच्या मधून हॉटस्पॉट देता कामा नाही, कारण की प्रत्येक मोबाईलमध्ये त्याच्यात नेट पाहिजे, कारण की आपल्याला हॉटस्पॉट देता येत नाही. हॉटस्पॉट घेतलं ते आपलं ओव्हर टाईम ड्रॉप होत जाते. म्हणजे आपण ज्या मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ चालू होणार ते मोबाईलमध्ये त्याच्यात नेट कम्प्लिटली पाहिजे, नाहीतर आपण त्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आणि आपला हॉटस्पॉट दिला आपल्या मोबाईलवरून तर ते यूट्यूब लगेच पकडून ठेवते, कारण की ते आपल्याला ओव्हर टाईम मिळत नाही. म्हणून आपण जे मोबाईलमध्ये आपला व्हिडिओ चालू करून ठेवणार ते मोबाईलमध्ये आपल्याला MB आणि नेट पाहिजेच कम्प्लिटली.